नाही, विदर्भाच्या या सुपुत्राने विशेष करून नागपूरमध्ये तेजस ओजस देवतडे यांनी तिसरा गोल्ड मेडल जिंकून विदर्भाच्या मातीमध्ये एक मानाचा तुरा रोवला आहे। त्याबद्दल ओजसचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्याला खूप खूप शुभेच्छा देतो। खरं तर आशियाई स्पर्धेमध्ये नागपूरकरांनी तिसरा गोल्ड मिळवावा हे अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। सर, हसन मुश्रीफ यांच्या जो संताजी घोरपडे साखर कारखाना त्याच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये कोर्टाने महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे। त्यांच्या ऑडिटरला त्यांनी बेल नाकारताना हसन मुश्रीफ यांच्यावर PLMA कोर्टाने अत्यंत गंभीर स्वरूपाचे निरीक्षण नोंदवले आहे। खरं तर या साखर कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचं कोर्टाचं आता निरीक्षणातून स्पष्ट झालेलं आहे। आता या मंत्रिमंडळातून हसन मुश्रीफ यांना 1 मिनिटसुद्धा त्या पदावर सरकारला थोडी तरी इमानदारीची चाळ असेल, थोडी तरी प्रामाणिकपणाची आणि शेतकऱ्याच्या संदर्भात कणव असेल तर शेतकऱ्याला फसवणाऱ्या हसन मुश्रीफ यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी आम्ही करतो आहोत। तुम्हाला या पलीकडेही जाऊन पुढच्या 10-12 दिवसामध्ये या मंत्रिमंडळातील 9 भ्रष्टाचारी मंत्र्यांना काढावंच लागेल। तो फार दिवस दूर नाही। ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत तरी त्यांना शुद्ध करून गोमूत्र शिंपडून आणि वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करून घेण्याचा जो प्रयत्न झाला, पर ये दाग जरा जिद्दी है, वो निकलता ही नहीं, अशी परिस्थिती या 9 मंत्र्यांची झालेली आहे। या 9 मंत्र्यांची नावं तुम्ही विचाराल तर ते मी आत्ता सांगू शकत नाही, परंतु मंत्रिमंडळाच्या फेररचनेनंतर हे 9 मंत्री या मंत्रिमंडळात नसतील हा तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो। हे सर्व मंत्रालय, मंत्रिमंडळ किंवा हे नवं झालेलं 3 घोटाळेबाजांचं जे सरकार आहे हे पूर्णतः घोटाळेबाज आहे, हे पूर्णतः लूटमार करणारे आहेत। हे खऱ्या अर्थानं यांना शब्द नाही अशा प्रकारचे गंभीर आरोप या सर्वावर आहे आणि ते येणाऱ्या दिवसामध्ये 15 दिवसाच्या आत यांना काढावंच लागेल, नाहीतर यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण आम्ही जनतेच्या पुढे मांडल्याशिवाय राहणार नाही। कारण खुद्द या सर्वावर आम्ही आरोप लावलेले नाहीत, या सर्वावर भारतीय जनता पक्षानेच लावलेले आरोप आहेत। त्यांच्याच नेत्यांनी केलेल्या तक्रारी आहेत आणि त्या तक्रारीनंतरच यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत किंवा चौकशी किंवा ईडीच्या नोटिसा बजावलेल्या आहेत। हे 9 मंत्री म्हणजे अजितदादांच्या नेतृत्वामध्ये सहभागी झालेले ते 9 मंत्री आहे का? आणि दुसरा, आपण 15 दिवसाचा वेळ सांगता, 15 दिवसामध्ये काही पुरावे समोर आणणार आहात? मी परत तेच बोलतो आहे, 15 दिवसामध्ये या 9 मंत्र्यांना काढावंच लागेल। ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार केला आहे, ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या आरोप आहेत, कोर्टाचे निरीक्षण आहेत, असे हे 9 मंत्री आहेत। आणि सरकार जर काढणार नसेल तर यांचे घोटाळे आम्ही जनतेपुढे मांडू। देखिए, घोरपड़े संताजी घोरपड़े शुगर फैक्ट्री के बारे में PLMA कोर्ट ने स्पष्ट रूप से उन्होंने निरीक्षण वहाँ पे दिया है। उन्होंने उनके ऑडिटर का जामीन को खारिज करते हुए उन्होंने ये कहा कि वो और उनके लड़के ने मिलकर किसानों के लोन लेकर उनके साथ में चीटिंग किया है, उनके साथ में उनको फंसाया गया है। तो ये स्पष्ट रूप से अगर किसानों के साथ कोई मंत्री किसानों को लूट करता है, किसानों को फंसाता है, चीट करता है, तो किसानों के साथ खिलवाड़ करने वाले ऐसे मंत्री को उस पद पर रहने का अधिकार है क्या?
और ये हमने नहीं कहा, PLMA कोर्ट ने कहा है। तो उनका तुरंत एक, मैं कहता हूँ अगर सरकार को थोड़ी भी ईमानदारी की अगर ये है और किसान के प्रति थोड़ा भी उनको कुछ आधार है ऐसा लगता है, तो किसान के प्रति कुछ उनकी भावनाएं शुद्ध है, तो उन्होंने तुरंत ये हसन मुशर्रफ का रिजाइन लेना चाहिए। महाविकास आघाडीमधील जागा दिल्लीला काल बैठक झाली, राहुल गांधी, शरद पवार आणि खरगेंमध्ये इंडियाच्या जागा वाटपाबाबत काय सांगणार? नाही, आता ही बैठक सुरू झालेली आहे। जागा वाटपाचं सूत्र खरं म्हणजे दिल्लीतच ठरतो आहे। आमच्याही महाराष्ट्रामध्ये आम्ही विभागवार पुन्हा सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेण्याचं काम आजपासून सुरू झालेलं आहे। कोकणपासून सुरू केलेलं आहे प्रदेशाध्यक्षांनी। नागपूरला 12 तारखेला त्याची बैठक पुन्हा आहे। पण कालची बैठक ही अत्यंत सकारात्मक बैठक होती आणि इंडियाला मजबूती देणारी बैठक होती। त्यामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये या एजन्सीचा वापर करून इंडियाचा जो आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, राहुल गांधींना सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे, त्यावरही कदाचित चर्चा झाल्याची संकेत आहेत। परंतु कालची बैठक अत्यंत सकारात्मक होती आणि जागा वाटपाच्या दिशेने आम्ही आता पुढे जात आहोत। ही जागा वाटपासंदर्भात नाना पटोलेंनी जे एक समिती बनवली त्याबद्दल केसी वेणुगोपाल यांनी तंबी दिलेली आहे की केंद्र सरकार, केंद्रातील जे नेतृत्व तेच जागा वाटपाबद्दल चर्चा करेल, अशी समिती किंवा स्वतः काही निर्णय घेऊ नका। नाना पटोलेंना एक झटका मानला जातोय काँग्रेस केंद्रीय नेतृत्वाने हे जे काही म्हटले आहे। नाही, मी त्या संदर्भात अजिबात बोलणार नाही। अधिकार केंद्राचाच आहे एवढं मात्र नक्की। या समिती तर तुम्ही म्हटलं की ते 9 मंत्र्यांना बाहेर काढावं लागेल, त्यामुळे कुठेतरी आमदार अपात्रतेची जी सगळी सुनावणी आहे ती पुढे पुढे ढकलत देत आहे। हे कुठेतरी हे सगळं थांबवण्यासाठी हे सगळं करण्यात येत आहे। हे बघा, या 16 आमदारावर कारवाई होणारच। आजचं मरण उद्यावर एवढाच त्यातून वेळ काळ म्हणजे चाल ढकल चाललेली आहे, वेळ काढूपणा चाललेला आहे। जर त्यांच्यावर कारवाई व्हायचा प्रश्न नसता तर इतक्या दिवस ते लांबवण्याचा प्रश्न आला नसता किंवा लांबवण्याची गरज पडली नसती। परंतु त्यांना अपात्र करणं हे आता कायद्याच्या मधून कोणी वाचू शकत नाही, सुटू शकत नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये या सगळ्यांना हा वेळ काढून घेणं आणि तोपर्यंत या सरकारने जे काही 3 लोकांचं सरकार बनवलं, 3 पार्टीचं सरकार बनवलं, 3 लुटारूंचं जे सरकार आहे, या तिघांनी मिळून प्रयत्न केला की राज्यातील परिस्थिती सुधारेल। विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये त्यांना वाटलं की आम्हाला जनता पाठीशी उभी राहील, पण जे सर्वे त्यांनी केलेत त्यातून त्यांना नुकसानच झालेलं आहे, फायदा होत नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस फायदा दिसत नाही त्यावेळेस त्यांना वाटायला लागलं की या जे करप्ट मंत्री आहेत, ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत, भ्रष्टाचारचे त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत किंवा कोर्टाने निरीक्षण नोंदलेलं आहे, अशा 9 मंत्र्यांना काढण्याची तयारी सुरू झाली आहे। आणि हे भ्रष्टाचारी मंत्र्यांना घरी जावंच लागेल। त्यांनी प्रयत्न केले, पुन्हा सांगतो, त्यांनी प्रयत्न केलेत की या सगळ्यांना शुद्ध करून घेण्याचा। गोमूत्र शिंपडून पाहिलं, शुद्ध झाले नाही। त्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून पाहिलं तरी चालत ते निघते बाहेर, तरी ते आम्ही आमच्या बोलण्याच्या अगोदरून त्यांना बाहेर काय पडता आलं नाही। परंतु कारण वो कहते हैं ना, ये दाग बड़े जिद्दी है, निकलते ही नहीं, अशी परिस्थिती या 9 मंत्र्यांची झालेली आहे। आणि म्हणून त्यांना काढल्याशिवाय पर्याय नाही। तर थोडी बहुत परिस्थिती सुधारण्याची त्यांना आशा आहे, कारण हे तक्रारी या आम्ही केलेल्या नाहीत, या तक्रारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनीच या 9 मंत्र्यांविरुद्ध केलेल्या आहेत। त्यामुळे ईडीने नोटीस दिली असेल, ते चौकशी सुरू झाली असेल, काही जणांना कोर्टामध्ये तो प्रकरण प्रलंबित असेल, असे सर्व प्रकरण आहेत। यातून सरकारला मला वाटतं वाचण्याची संधी नाही, हाच पर्याय आहे की त्या भ्रष्टाचारी मंत्र्यांना बाजूला करणं। तुम्ही नांदेडला जाऊन आले, तिथे एक समिती नेमली होती, परंतु त्या समितीने त्या रुग्णालयाला क्लीन चिट दिलेली आहे। नाही, रुग्णालयाची दोषच नाही, मी सुद्धा मानतो। रुग्णालयाला काय दोष आहे? सरकारचा दोष आहे। 302चा खुनाचा गुन्हा
सरकारवर नोंदवला पाहिजे, संबंधित मंत्र्यावर नोंदवला पाहिजे। तुम्ही 3-3 वेळा स्वच्छतेचे टेंडर काढल्यानंतर तुम्ही लोक त्या ठिकाणी टेंडर पास करत नाही आणि 3 वेळा मंत्रालयात टेंडर जाऊन परत आलेला आहे। तिकडे 40% वर स्वच्छता कामगार नाही, तिकडे निधी उपलब्ध नाही। जो 10 कोटी रुपये मंजूर केला त्यातील 7 कोटी रुपये त्या हॅपकिननी घेऊन घेतले, पण त्यांनी औषधी पुरवठा केला नाही। 4 कोटीची तरतूद डीपीटीसीतून होती, पण त्या नालायक मंत्र्यांनी 1 रुपयाही त्याला डीपीटीसीला दिला नाही, त्यामुळे औषधोपचार तिकडे होऊ शकला नाही, औषधी तिकडे मिळू शकली नाही। जर उपचार वेळेवर होऊ शकला नाही, औषधी वेळेवर मिळू शकली नाही, तर याला दोषी कोण आहे? तिकडे मॅनपॉवर कमी आहे, अर्ध्यापेक्षा कमी डॉक्टर आहेत। 72 मुलांचा वाम रूममध्ये 3 नर्स सांभाळतात, तिथे 25 नर्सची आवश्यकता असते। हे सगळे चित्र पाहिल्यानंतर आपण डॉक्टरांना दोष देतो काय? दोष सरकारचा आहे आणि खरं तर तो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो सरकारवर नोंदवला गेला पाहिजे, हे आमचं स्पष्ट मत आहे। आरोग्यमंत्री म्हणतात की वैद्यकीय शिक्षण घेणारे त्यांच्यावर त्यांनी खापर फोडले, त्यामुळे त्यांना कुठेतरी आपली पाठ झटकवली। काय वाटतं तुम्हाला की या पद्धतीने आपली आरोग्य विभागाची जबाबदारी आहे आणि खापर मात्र वैद्यकीय शिक्षण? नाही, असं आहे की ते मेडिकल कॉलेज आहे, त्याचं ते हॉस्पिटल आहे, ते मेडिकल कॉलेजच्या संदर्भामध्ये आहे, पण सरकार म्हणून जबाबदारी तर सर्वांची आहे, मेडिकल विभागाची आहे। हेल्थ सार्वजनिक आरोग्य विभाग असू दे किंवा मेडिकल एज्युकेशन असू दे, दोघांची ती संयुक्त जबाबदारी आहे। जबाबदारी झटकून चालणार नाही। काल बावनकुळेंनी म्हटले काल की मुख्यमंत्री फडणवीस व्हावे अशीच कार्यकर्त्यांची इच्छा आहे, परंतु केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आमचं ते चालवणार नाही। आता इच्छा तर इथे काय बोलावं, त्यांच्या बावनकुळेंच्या तोंडातून कधी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून निघतात, कधी शिंदेच मुख्यमंत्री राहणार म्हणतात, कधी फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे म्हणतात। आता यांच्याकडे एक आम्ही यादी देणार आहोत 15 लोकांची, आलटून पालटून तुम्ही हेच म्हणत राहा, म्हणजे सगळ्यांचं समाधान होईल आणि तुम्हालाही समाधान मिळेल। अजीत पवार नाराज चल रहे हैं, सीएम और डीसीएम के प्रोग्राम में कभी दिखते नहीं है, क्या लगता है वो वापस आने के चांसेस ऐसे लग रहे हैं? अजीत पवार नाराज चल रहे हैं सीएम को। नहीं, वो अजीत पवार तो हमेशा ही नाराज रहते, अपने अपने हिसाब से कुछ काम नहीं होता है। उनके जो उनकी टैक्टिस होती है वो हमेशा नाराज़ी बताना और अपना वर्चस्व तैयार करना, ये हमेशा का है। हमारे मंत्रिमंडल में भी वही हमने देखा है, कभी वो नॉट रीचेबल होते, कभी स्विच ऑफ होता है, कभी वो नाराज़ होते, कभी बुखार आता है, कभी गला सूखता है। तो ये सब जो होता है वो राजनीतिक बीमारियां ज़्यादा ही आजकल तकलीफ होने लगी है, इसका मुझे परिणाम लगता है। कल शरद पवार की मीटिंग हुई है राहुल गांधी और खट्टर, बहुत अच्छी बैठक हुई है, अच्छी मीटिंग हुई, सकारात्मकता से हम लोग आगे जा रहे। कल जो सीट बंटवारे का जो निर्णय था वो उसको लेकर वो बैठक हुई, ऐसा हमारे सुनने में आया। और क्या क्या विषय वहाँ पे चर्चे पे हुई तो ये तो हम स्टेट के लीडर नहीं बता सकते, बट एक तो निश्चित रूप से कि हम लोग इंडिया की बैठक के माध्यम से सीट शेयरिंग का काम हम लोग तेज़ी से आगे बढ़ा रहे और जल्द ही इसके ऊपर ये बैठक के बाद में जल्द ही ये निर्णय हो जाएगा। 1000 लोकांना भेटल्यावर 2 ते 3 लोकच इंडिया आघाडीला मतदान देऊ म्हणतात, असं काय भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले? नाही, ते चुकीचं ऐकलं असतील। 2-3 मतं त्या भाजपला देणार असे ऐकलं त्यांच्या कानावर पडलं, पण ते उलट बोलत आहेत, कारण इज्जत बचानी है तो उल्टा बोलना पड़ता है। पोस्टर वार जो चल रहा है बीजेपी और कांग्रेस में, क्या नहीं, देखिए, कोई किसी को अगर गलत, आज राज्य के अंदर में हो, देश के अंदर में हो, बलात्कारियों के साथ, महिलाओं के अत्याचारियों के साथ कौन खड़ा है, कौन पीछे उनके खड़े रहे, कौन? सबको पता है ब्रिजभूषण के ऊपर गंभीर मामला था, कुश्तीगीर को महिलाओं के साथ में गलत उनके साथ में व्यवहार किया गया, तो जब उन्होंने रास्ते पर उतरकर न्याय की मांग की तो उनके पीछे कौन खड़े रहे? वो अपने यूपी में जो हुआ, एक महिला के साथ में शोषण होता है और एमएलए के लिए वो रैली निकालते हैं, उनका स्वागत करते हैं, तो महिला के अत्याचार के पीछे पीठ पीछे कौन खड़ा है? और इसके साथ भी जहाँ पे आपने देखा है मणिपुर में आदिवासी महिला के साथ इज्जत से खिलवाड़ हो जाती है, उनको रास्ते पर उनके साथ में इज्जत के साथ में खिलवाड़ होता है, तब ये अपनी मुंह को पट्टी बांध के कौन चुप बैठे हैं? ये भाजपा बैठी है। बिल्किस बानो को लेकर जो बलात्कार के आरोप में आरोपित है, उनको छोड़ने के बाद में उनका सम्मान सत्कार करते हो, तो महिलाओं के साथ में अत्याचार होने के बाद आरोपी के पीछे कौन खड़े रहते हो? तो यही तो
आज वो खुद को राहुल गांधी को रावण के रूप में दिखा रहे और खुद रावण राज इस देश में खड़ा किया है। तो ये देश को जनता जानती है, इसलिए हमारे नेता की बदनामी जब जब भी ये इनको डर लगता है गांधी नाम का, तब तक ये बदनामी पे उतर आते हैं। आज फिर से राहुल गांधी नाम का डर इनके दिमाग में बैठा है, इसलिए उनको बदनाम करने का काम इन्होंने शुरू किया है। हाँ, शुभेच्छा आहेत गडकरी साहेबांना। चित्रपटही व्हावं, चित्रपटामध्ये चित्रपट त्यांच्यावर येत आहे, त्यांनी केलेलं संघर्ष काम ते दाखवलं गेलं आहे, पण भविष्यात त्यांना या पदावरून वरच्या पदावर जाण्यासाठी सुद्धा आमच्या शुभेच्छा राहतील। आता ते सत्ता आली तर, कारण सत्ता आमची येणार आहे, त्यामुळे त्यांनी जर आमची सत्ता आल्यामुळे त्यांना त्यांची इच्छा चित्रपट त्यांच्या जीवनावर तर निघतोय, पण खरा चित्रपट त्यांना लोकांच्या पुढे ठेवण्यासाठी त्यांना इंडियामध्ये भविष्यात यावं लागेल असं मला वाटतं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।